ही आहे कलई, भांड्यांना कलई. हे पितळेचं पातेलं, ह्याला कलई करून घरात वापरायचं असतं. आता तुम्हाला एक माहिती देतो, ह्याला म्हणतात कास्टिंग सोडा. हा कास्टिंग सोडा दिसायला मिठासारखा आहे, पण ह्याने पातेली, पितळेची भांडी व तांब्याची भांडी धुवून काढल्या जातात. त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये आपण टाकलेलं यात पाणी टाकायचं आणि भट्टी चालू करायची आणि धुवून घ्यायचं. हे आहे नवसागर आणि ही आहे कतील, एक धातू आहे प्युअर कतील. ही कॉटन आणि हे आहे विटकर, वीट. आणि हे आहे ॲसिड. कलई करण्यासाठी 6 प्रकारचे वस्तू लागतात. आता आपल्याला भट्टी चालू करायची, पहिलं पातेलं साफ करायचं आणि नंतर कलई करून घ्यायची. आणि तुम्हाला सांगतो कलईचे फायदे काय. कलईच्या भांड्यामध्ये जेवण केल्यामुळं BP नॉर्मल राहतो, शुगर नॉर्मल राहतो, काळी होत नाही, पित्त नाही, ॲसिडिटी नाही आणि निरोगी जीवन. त्या पितळेच्या भांड्यामध्ये कलई करून ज्या भांड्यामध्ये तुम्ही अन्न शिजवाल, ज्या भांड्यामध्ये तुम्ही अन्न खासाल, त्या भांडी जीवन निरोगी होतं. आणि आता कलई करायची, तर आता मी सुरुवात करतोय, तुम्हाला ही माहिती दिलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टॉप. हे कास्टिक सोड्याने पातेलं साफ करतो. हे नवसागर थोडी गरम करून घेतली. कास्टिक सोड्याने आता पातेली क्लीन करतोय. आणि खरं तर मित्रांनो, ह्या कलईच्या भांड्यामध्ये खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. कुठली जरी भाजी बनवली तुम्ही, क्वालिटी होती, व्हेज नॉनव्हेज असो, फ्राय असो, खीर असो, दूध गरम केलेलं असो, भांड्याचं त्याला पॉयझन उतरत नाही, विष उतरत नाही, निरोगी जीवन आहे. पाठीमाग आपण 30-40 वर्षापूर्वी जर आपण माग पाहिलं तर सगळी पितळेची पातेली होती. कलई करून लोक ह्याच पातेल्यांमध्ये, ह्याच भांड्यांमध्ये जेवण शिजवायचे. आता लोक बी दुर्मिळ झालेत, त्याच्यामुळे आता भांडी बी कोणाकडे दिसत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आता काही ठिकाणी चालू आहे. मी पुण्यामध्ये आहे राहायला, पुणे सिटी, महाराष्ट्र. पुण्यामध्ये सिंहगड रोडला माझं नाव सत्यवान साठे. माझं चहाचं स्टॉल सुद्धा आहे, साठे अमृततुल्य या नावाने माझं चहाचं स्टॉल आहे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ यूट्यूबला आहेत, फेसबुकला आहेत, इंस्टाग्रामला पण आहेत. आणि माझं चहाचं स्टॉल बी आहे आणि मी कलई करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या भांड्याला कलई कशी होती ते बंद कर. मित्रांनो, आता कास्टिंग सोड्याने धुवून घेतलेले पातेले, आता ह्याला कलई करायची. भट्टीवरती ठेवलेले ह्याला गरम करायचं, त्याच्यामध्ये कास्टिंग सोडा टाकायचा, परत नवसागर टाकायचा आणि कतील या धातूने, हे कतील आहे, कतील या धातूने आतमध्ये फिरवायचं आणि पुसून घ्यायचं, म्हणजे पॉलिश करायची. आणि त्याच्यानंतर जी काय चमक येते त्याला म्हणायची कलई. आपण पातेलं गरम करतो. त्याच्यात ठरलेलं टेम्परेचर असते, त्याप्रमाणे याला गरम करायचं असतं. कोळशाची भट्टी करायची, फ्लोअरवरती करायची. आता आपल्याला तर कोळसा मिळत नाही.
आम्ही आता एक लोखंडाची शेगडी बनवली, वरती सिलेंडर टाकी लावलेली. आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता हे आता कलई करायला तयार झालं. यातही सागर टाकतोय आणि हे कथी थोडी बीट कर. मित्रांनो झाली कलई तयार. म्हणायचं कलईचं पातेल हे झालं तयार. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही कलईची भांडी. पुढील प्रमाणे आता जी व्हिडिओ टाकत आहे ती भांड्यांना कलई कशी करतात तो व्हिडिओ संपूर्ण बघा, पूर्णपणे बघा. आणि कसा व्हिडिओ वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि सर्वांना माझी एक सूचना आहे, मी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला बी माझे व्हिडिओ आहेत. तरी सर्वांनी फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जे काय करायचं ते करा, पण करा. जय महाराष्ट्र.